11 क्रिकेट संघ वाघाचीवाडी आणि त्यांच्या आयोजनातून खरं तरी दमदार स्पर्धा आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 5वे खरं तर अगदी 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना अगदी एक दमदार आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धा मात्र इथून खरं तर आज दुसरी रात्र या स्पर्धेची रंगली जाते. चला पहा आनंदवादी टीम लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आणि नंतर सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मिका 11 जय श्रीराम चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना जय हनुमान आनंदवाडी संघ अशा दोन संघादरम्यान ही दुसरी मॅच करत आपल्याला पाहायला मिळते. चला चिंचवली टीम पहा वारंवार जास्त वेळ खर्च करू नका टीम मीटिंगमध्ये. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या कारण अगदी थोडासा उशीर झाला आपल्या आज खरं तर स्पर्धा सुरू होण्याकरिता. आणि मग सर्व खेळाडूंना खरं तर आम्ही इथून विनंती करतोय की थोडंसं सहकार्य करा. सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान आनंदवादी टीमची प्रमोद आणि आतिश खरं तर दोन ऑफिशियल बॅट्समन खेळपट्टीवरती सलामीवीर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 ओव्हरची मॅच खरं तर आपल्या समोर पाहायला मिळेल. जर किती धाव्यांचं डोंगर खरं तर रचलं जाईल, किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न चिंचवली टीमच्या माध्यमातून केला जाईल हे मात्र आपण पहिल्या सत्रामध्ये खरं तर पाहणार आहोत. प्रमोद आणि अतिश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. पहिलं पॉवर प्ले P1चं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल शेलके याचा खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिलं P1चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुणाल याचा वापर केला जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. मॅचला इथून सुरुवात केली जाईल. या रात्रीतील या वाघाची वाडी चषकातील ही खरं तर दुसरी रात्र आणि त्यामधील दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतोय मिका 11 श्रीराम चिंचवली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला जय हनुमान आनंदवाडी संघ. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल पहिलं P1चं षटक घेऊन आलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय प्रमोद. पहिलाच बॉल ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल आपण पाहिला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉलनं इथून मात्र एका चांगली सुरुवात खरं तर कुणाल शेळकेच्या माध्यमातून केली जाते. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि ज्यामध्ये कितपत धाव्यांचं खरं तर किती धावा कुठून काढल्या जातील कारण पॉवर प्लेची ओव्हर म्हटली की मग बराचसा फायदा उचलणं गरजेचं असं बॅट्समनला. परंतु इथे पहा अगदी पूर्णपणे बीट केलं, पूर्णपणे रोखून ठेवलं जात्या. समोर फलंदाज आपण पाहतो प्रमोद याला बॉल समजून येत नाहीयेत आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल, दुसरा निर्धाव चेंडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, एक चांगली दमदार सुरुवात गोलंदाज कुणाल शेळकेची पाहायला मिळते. राईट टर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस फटका चांगला आहे. अगदी गॅप पाहिली. मी म्हणालो पॉवर प्लेची ओव्हर म्हटली की मग बराचसा फायदा खरं तर बॅट्समनद्वारा उचलला जातो आणि डेफिनेटली या बॉलवरती करून दाखवलंय. हा आलाय सीमा पार चौकार.
त्यानंतर तिसऱ्या बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय. डीप मिड विकेटला फटका आपण पाहिला. वन बाउन्स होत चेंडू ट्रॅव्हल झाला कळलं तर 4 धाव्यांसाठी चौकर येताना आपण पाहिला. आणि मात्र श्री गणेश केला जातोय स्वतःचा टीमचा अकाउंट मात्र ओपन केलं जाते. यावेळेस पहा ऑफ साइडला डीप कव्हरला फिल्डर नाहीयेत आणि अगदी हा बॉल चाललाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक प्रमोदच्या बॅट मधून आणखी एक चौकार. कुणाल शेळके पहिल्या बॉलवरती पूर्णपणे खरं तर दादागिरी आपण पाहिली पहिल्या 2 बॉलवरती, परंतु तदनंतर अंतिम 2 बॉलवरती खरं तर दादागिरी आपण पाहिले. बॅट्समनची मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध जागा बनवली आहे डीप मिड विकेटला आणि फटका टोकलाय सीमा पार. अगदी डीप मिड विकेटला फटका आपण पाहिला. फुटवेअरचा थोडासा वापर होताना आपण पाहिला आणि त्यानंतर अगदी पूर्णपणे प्रॉपर टायमिंग करत असताना अगदी प्रमोदच्या बॅटमधून एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या इथून मात्र दुहेरी अंकामध्ये पदार्पण करत असताना जाऊन पोहोचली. ते म्हणजे 14 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि पहिल्या पिवनच्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ. इथून मात्र बाकी ऑफसाईडच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईड बॉल. अवंतरची धाव एक्स्ट्राची 1 धाव संघाच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी विकेट. 15 धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आणखी एक फटका, परंतु उंची जास्त लांबी कमी संधी होती लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. इथून मात्र संधी गमावली आणि खरं तर प्रमोद ज्याच्या बॅट मधून अगदी पहिल्या तिसऱ्या बॉल पासून जी सुरुवात घडली होती, ज्या विकेटची गरज होती आणि त्याचा मात्र झेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना आपण पाहतोय. इथून मात्र हा जीवनदान मिळेल प्रमोदला. सिंगल धाव आली आहे. अशा रीतीनं षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 16 रन 16 धावा धावपटलावरती. आपण पाहिलं अगदी प्रमोदच्या बॅट मधून तब्बल 2 चौकार 1 षटकर आणि 1 सिंगल अशा 16 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जमल्या गेल्या. एक चांगली खेळी प्रमोदनं इथून मात्र साकारली. खरं तर झेलची संधी उपलब्ध होती लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, परंतु थोडीशी चुकी तिथे क्षेत्ररक्षकाची आपण पाहिली आणि त्यानंतर बॅटर मात्र इथे सेफ राहताना आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज झालाय हितेन पाटील. मी का 11 श्रीराम चिंचिवली 11 टीम कडून हितेन याचा सेकंड ओव्हरमध्ये खरं तर वापर केला जातो. स्ट्राईक एंडवरती अगदी अंतिम बॉलवरती आपण सिंगल येताना पाहिली आणि इथून मात्र प्रमोद आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. प्रमोद शिंगवा आणि अतिश शिंगवा अशी जोडी खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीचे पाहतोय. हितेनचा पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रमोद लोवर फुल टॉस बॉल स्वाईप केलाय. अगदी ऑन साइडला फटका सजावलाय. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ बिग हिट. हा येतोय दमदार स्ट्रोक षटकार.
पाहिला आणि अगदी फ्लिक केला ऑन साइडला आणि एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक अगदी पाहत राहिले चेंडूकडे, परंतु चेंडूने उचली घेतली सीमा पार. हा येतोय दुसऱ्या ओव्हर मधील बॅक टू बॅक दुसरा दमदार स्ट्रोक षटकार. मागील ओव्हर मध्ये त्याची सुटलेली झेल आणि खरं तर त्या झेलीची किंमत मात्र इथून मोजावी लागते या टीमला. हितेननं खरं तर झेल सोडली होती आणि आता खरं तर पश्चाताप झाला असेल, कारण जशा रीतीने हितेन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आला. बॅक टू बॅक दोन षटकार पहिल्या दोन बॉलवरती आपण पाहिले. इथून मात्र पहा षटकारांची हॅट्रिक आजच्या या रात्रीतील दुसऱ्या मॅच मधील नावावर लावली गेली. प्रमोदच्या बॅट मधून आलाय आणखी एक स्ट्रोक, सलगचा तिसरा दमदार षटकार. पाहतोय एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. मागील ओव्हर मध्ये झालेली हितेनची चुकी अगदी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये साधा सरळ झेल खरं तर त्यानं ड्रॉप केला आणि क्रिकेटमध्ये चुकी म्हटली तर चुकीला माफी नसते आणि याचं ज्वलंत उदाहरण देत असताना प्रमोद द्यायला आपण पाहतोय. बॅटिंग साठी चौथा स्ट्रोक. इथे मात्र पहा काय कामगिरी सुरू आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणखी एक ठोकलाय षटकार. ठोक डीजे. मध्ये 4 षटकार पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर आपण पाहिलं 16 धावा आल्या होत्या. कालच्या दिवसाचा खरं तर आपण उल्लेख करू जिथे जासई टीमच्या भूषण मात्रेनं 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते आणि आजच्या रात्रीमध्ये सुद्धा पहा तशाच रीतीची कामगिरी. भूषणची आठवण करून देणारा हा खेळाडू इथे पहा फाईन लेगच्या रिजन मध्ये बॉल चाललाय दन 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 करीत. आणखी एक येतोय चौकार. प्रमोद नावाचा वादळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये अद्याप झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतो. एकांकी किल्ला खरं तर लढवला या खेळाडूनं. अद्याप विचार केला या ओव्हरचा 5 चेंडू समाप्त झालेत आणि तब्बल 28 धावा अद्याप या ओव्हरमध्ये जमल्या गेल्यात. वैयक्तिक आपण पाहिल्या प्रमोदच्या 11 चेंडूमध्ये 43 धाव्यांची बारदार खेळी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या खेळाडूसाठी. 11 बॉल आणि तब्बल 43 धाव्यांची खेळी साकारताना श्रीराम टीमला इथे पहा ज्या विकेटची गरज होती अंतिम बॉल वरती हितेन करून दाखवलंय. इथून मात्र क्लीन बॉल दांडी गोल पहिला धक्का पहिला आदरा. बॅटिंग करणाऱ्या आनंदवाडी टीमला मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर परतताना प्रमोद आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मधली जी एसटी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. खरं तर हितेन पहिल्या 5 बॉल वरती बराचसा मार खाल्ला होता, परंतु अंतिम बॉल वरती खरं तर विकेट त्यानं मात्र मिळवून दाखवली. सफलता आपल्या नावावर लावली गेली. धावसंख्येचा विचार केला जिथे प्रमोदच्या बॅट मधून तब्बल जमल्या टोटल 12 बॉल मध्ये 43 धावा आणि एक एक्स्ट्राची धाव खरं तर आपण पाहिली होती पहिल्या ओव्हरमध्ये वाईड. अशा रीतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूच्या अखेरीस तब्बल एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅट्समन इन ॲक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती
खरं तर आपण पाहतोय आमचे आयोजक खरं तर वसंतजी वाघ असतील आणि खरं तर त्यांच्या सासूरवाडीतील हा संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतःनी खरं तर पॅक केलाय पहा वसंतजींनी अगदी मेवण्यांची खरं तर टीम इथून मात्र पॅक केली गेली आणि मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या मेवण्याने खरं तर एकांकी किल्ला लढवला मागील ओव्हरमध्ये आपण पाहिले 4 बॉलमध्ये 4 षटकार वैयक्तिक खेळीचा विचार केला प्रमोद यांचा तर तब्बल 43 धावा जमावल्या 12 बॉलमध्ये अद्याप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सुनील आला नॉन स्ट्राईक एंडवरती थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर खरं तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन अंकुश शेळके असा वापर केला जातो आकाश शेळके यांचे बंधुराज खरं तर आपण पाहतो अंकुश शेळके यांना बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय आकाश शेळके म्हटलं तर मग सर्व भूमिका निभावत असताच मग समालोचनाची असेल आणि आज खरं तर खेळ साकारताना खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात सुनील अद्याप स्ट्राईक एंडवरती तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला हा खेळाडू आणि अद्याप स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल राईट हँड बॅट्समन सुनील शिंगवा बॉलिंग ट्रॅकवरती अंकुश शेळके पुन्हा एकदा होईल सज्जा लेफ्ट मोर द विकेटनं इथे पहा अपील केली जाते उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पंच तटस्थ पंचांचा कोणताही इशारा नाहीये आणि अशा रीतीनं डॉट बॉलची समाप्ती खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळेल चला फिल्डिंग पोझिशन जी काय असेल सजून घ्या पहा जास्त वेळ खर्च करू नका इथून मात्र आम्ही वारंवार विनंती करतोय डॉट बॉल आलाय इथून मात्र सुनील साठी पहिला बॉल होता आणि नंतर समजून आला नाहीये डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते आता धावा रोखणं खरं तर इम्पॉर्टंट आहे पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 16 धावा परंतु सेकंड ओव्हरमध्ये हितेंचं षटक थोडंसं मागडं ठरलं आणि त्या षटकामध्ये धावा जमल्या होत्या टोटल 28 धावा आणि अशा पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 44 धावा जमल्या होत्या परंतु थर्ड ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकामध्ये खरं तर अंकुशची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते लेग बाईकच्या स्वरूपात टीमच्या अकाउंटमध्ये इथून मात्र धाव जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 46 धावा एका गड्याचा मोबदला बॅटिंग करत असताना जय हनुमान आनंदबाडी टीम आपल्याला पाहायला मिळते 46 धावा दापटलावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी अंकुश शेळके पुन्हा एकदा होईल सज्जा इथे पहा अगदी बॅकवर्ड साईडला बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत थर्डमॅनच्या रिजन मध्ये पंच आमच्याकडे बोलतात अक्रॉस द बाउंड्री लाईन हा येतोय दमदार स्ट्रोक चौकार पन्नास धावा अद्याप दापटलावरती लागल्या गेल्या आता प्रमोद जरी परतला असता तरी मात्र इथून अतिशनं आपल्या खांद्यावर पूर्णपणे टीमची जबाबदारी घेतली हा बॉल अगदी खोदून काढलाय ऑन साईडला फटका आपण पाहतोय लॉंगॉनच्या रिजमध्ये फिल्डर आहे थोडंसं लेझी क्रिकेट परंतु नाकार दिलं खरं तर बॅट्समननं एकच धाव मिळते सिंगलनं धावसंख्या पुढे सरसवताना 51 ऑन दी बोर्ड लॉस ऑफ दी 1 विकेट 51 धावा दापटलावरती एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतील अंकुश शेळके चांगलं कमबॅक ज्या कमबॅकची गरज होती ज्या गोलंदाजाची खरं तर गरज होती ज्या धावा रोखण्याची गरज होती आणि ती कामगिरी अगदी यशस्वीरित्या पार पाडत असताना डीप स्क्वेअरला फटका सजवला फिल्डर आहेत तैनात उचलतील फेकतील सिंगल धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे पहा खराब कॉलिंग आणि इथून मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती जो उभा होता खेळाडू आपण पाहतोय सुनील मैदानाच्या बाहेर
मध्ये अगदी 16 धावा खर्च केले होते कुणाल शेलकेनं. सेकंड ओव्हरमध्ये हितेनला आपण पाहिलं. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये हितेन पाटीलनं खर्च केले 28 धावा. थर्ड ओव्हरमध्ये अंकुशचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. ज्यांना धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती चौथ्या क्रमांकावरती इनॅक्शन नंबर 4 अविनाश शिंगवा खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अद्याप आपण पाहिलं जो कोण खेळाडू येतोय त्याचा सरनेम आपल्याला शिंगवा आपल्याला पाहायला मिळतंय. अद्याप या चौथा खेळाडू खरं तर अविनाश शिंगवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि अगदी जर्सी आपण पाहतोय माझी मुंबई ISPL मध्ये जशा रीतीची जर्सी होती अगदी ज्या संघानं चॅम्पियन जो संघ ठरला होता आणि तशाच रीतीची जर्सी खरं तर आनंदवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. परंतु खेळ कशा रीतीने साकारला जाईल हे पाहणं मात्र इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय खरं तर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील चौथे षटक घेऊन नीरज जांभळे याचा वापर केला जातोय चौथ्या ओव्हरमध्ये. समोर फलंदाज 14 क्रमांकावरती दाखल झालेला अविनाश. हा बॉल अगदी वेगानं ट्रॅव्हल केला खरं तर आपण पाहिलं. पहिलाच बॉल आणि इथून मात्र बीट केलं फलंदाजाला आणि डॉट बॉलची समाप्ती होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी 44 धावा जमल्या होत्या परंतु तदनंतर धावेनं मात्र रोखण्याचं काम गोलंदाजानं केलं. आणि अद्याप पहा आता मात्र इथून आक्रमक झालाय. चौथ्या क्रमांकावरती दाखल झालेला अविनाश त्याच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय. हा एक दमदार स्ट्रोक सीमा पार षटकार. थोडासा वापर केला बॅट्समनना आणि अगदी प्रॉपर टायमिंग जुळवत असताना फटका षटकार खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 58 या आकड्यावरती आणखी एक फटका परंतु इथे फटका फसेल की काय. फिल्डर आहेत केली आहे चुकी आणि बॉल चाललाय. यस पंच 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. पण चुकलं खरं तर अंकुश तिथे तैनात होते आणि त्यानंतर झेल खरं तर ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि बॉल खरं तर 4 धाव्यांसाठी ट्रॅव्हल झाला. मागील दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा खरं तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा अशी चूक घडली होती तिथे त्याच रिझनमध्ये खरं तर लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. आणि इथून मात्र पहा हा फटका खरं तर अगदी कट केलाय बॉलला आणि चेंडू चाललाय दन 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 करीत. हा येतोय आणखी एक चौकार. नितीन यांना खरं तर आपण पाहतो जशी सिच्युएशन कारण बऱ्याचदा आम्ही पाहतो खरं तर बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. जशी परिस्थिती जशी सिच्युएशन तशा रीतीचं संगीत सातत्यानं खरं तर DJ नितीन यांचं आपल्याला ऐकायला मिळतं. 4 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टोटल जाऊन पोहोचली 66. खरं तर आपण पाहतोय इथे शुभागमन होताना मालडुंगे ग्रामपंचायतील थेट सरपंच खरं तर सीताराम शेठ चौधरी यांचे इथे खरं तर व्यासपीठावरती शुभागमन झालंय. खरं तर या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य ज्यानं दिलं असे आमचे खरं तर सीताराम शेठ चौधरी यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं खरं तर स्वागत असेल या वाघाची वाडी चषकामध्ये. खरं तर आम्ही विनंती करू आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. मॅचकडे जाऊयात. खरं तर आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी YouTube लाईव्हला त्यांची रॉयल एंट्री खरं तर कालची आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. अगदी बैल गाडा घेत असताना खरं तर बैलगाडा घेऊन रॉयल एंट्री खरं तर कालच्या रात्रीमध्ये आपण त्यांची पाहिली आणि आज देखील त्यांची उपस्थिती मात्र इथे स्पर्धेला लाभली आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून छायाचित्र अगदी आपण पाहायला मिळते. मॅचकडे जाऊयात. न्यू बॅट्समन इनॅक्ट नंबर 5 जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती.
डॉट बॉल आलाय आणि इथून मात्र कमबॅक म्हणावं लागेल नीरजचं. जशा रीतीने कमबॅक दाखवलं थर्ड ओव्हरमध्ये अंकुशनं आणि तशाच रीतीचं काहीसं कमबॅक नीरजचं आपल्याला पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये जमल्या 14 आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती. संघाची धावसंख्या जाऊन पोचल्या ते म्हणजे टोटल 66. 66 धावा दापटलावरती. शेठ चौधरी खरं तर ग्रामपंचायत माळुंगे थेट सरपंच आणि खरं तर त्यांना आपण व्यासपीठावरती पाहतो. मॅचचा आनंद घेत असताना स्वागत असेल. मॅचकडे जाऊयात आता. अंतिम षटक डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं आणि ज्यामध्ये वापर केलाय गोलंदाजीचा अंकुश शेळके. वैयक्तिक दुसरं सांघिक कोटीतील 5वं षटक घेऊन अंकुशाला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल खरं तर डॉट आला. बॅट्समन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अतिश याला. अगदी सलामीचा अतिश आणि अद्याप खेळ साकारताना 4 चेंडू फेस केले आणि 6 धाव्यांचं योगदान टीमसाठी देत असताना स्ट्राईक एंडवरती खेळ साकारताना पाहायला मिळतोय. अंकुश शेळके पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा जमल्या होत्या त्यानंतर ज्या कमबॅकची गरज होती थर्ड ओव्हरमध्ये ते कमबॅक खरं तर अंकुशनं दाखवलं होतं. आणि यावेळी सुद्धा बॉलिंग ट्रॅकवरती लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खरं तर पुल केलाय. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न खराब कलेक्शन आणि अशा रीतीनं अगदी 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या मधोमध कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय 2 धाव्यांच्या मदतीनं 68 धावा दापटलावरती. 2 चेंडूचा संपलाय खेळ. उर्वरित 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेचा आधारस्तंभ सीताराम शेठ चौधरी थेट सरपंच ग्रुप ग्रामपंचायत माळुंगे यांना खरं तर आपण पाहतोय. तदनंतर राजू दादा असेल आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक. मॅचकडे जाऊयात. पहा एकामागे एक तडाखा. अद्यापी जो शांत होता त्या अतिशय बॅट मधून आलाय हा चौकार. संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टोटल 72 धावा दापटलावरती. अंकुश शेळके पहिला बॉल डॉट तदनंतर 2 धावा आणि तदनंतर हा चौकार. 72 धावा अगदी उच्चांक गाठलाय धावेंचं. बॉलिंगचा निर्णय खरं तर स्वीकारला होता नाणेफेक जिंकून परंतु तशा रीतीची कामगिरी मात्र होताना ते पाहायला मिळत नाहीये. पहा पूर्णपणे अगदी दबदबा आपण पाहिला तर बॅटिंग टीमचा कारण जी सुरुवात घडून दिली बॅट्समन आपण पाहिला सलामीचा प्रमोद ज्यानं तब्बल वैयक्तिक 12 बॉलमध्ये 43 धाव्यांची बारदार खेळी साकारली. ती सुरुवात खरं तर या टीमला इम्पॉर्टंट ठरली आणि अद्याप 72 धावा दापटल्यावरती जाऊन पोहोचल्यात. 2 चेंडूचा इथून मात्र खेळ बाकी. या पहिल्या सत्रातील या 5व्या ओव्हरमध्ये इथे पहा एसटी उद्ध्वस्त दांडी गुल क्लीन बोल. आणखी एक धक्का क्रमांक खरं तर आपण पाहतोय 4था धक्का. बॅटिंग करत असताना आनंदवाडी टीमला फलंदाज आपण पाहतोय सलामीचा अतिश मैदानाच्या बाहेर. फोन खेळण्याचा प्रयत्न खरं तर केला होता परंतु अगदी बॉल आपण वेगवान पाहिला आणि तदनंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाले. अंतिम एक चेंडू फेस करण्याकरता बॅटिंगसाठी नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती इनॅक्शन नंबर 6 मनोज निरगुडा खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मनोज अंतिम चेंडू फेस करण्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अद्याप जमल्यात 72. आता अंतिम बॉलवरती कोणता नंबर येईल सिंगल येईल डबल येईल चौकार येईल की षटकार येईल याच्यावर अगदी सर्व प्रेक्षकांच्या सर्व खेळाडूंच्या नजर लागल्या आहेत. अंकुश पुन्हा एकदा सज्ज ऑन साईडला फिरकावण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा आणखी एक आलाय डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तब्बल 3 डॉट 1 विकेट आणि धावा खर्च केल्या फक्त 6 धावा. अगदी पूर्णपणे कमबॅक खरं तर अंकुश आपल्याला पाहायला मिळालं ज्यानं पहिल्या सत्रामध्ये 2 षटकं हाताळली आणि 12 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 14 धावा. एका चांगली गोलंदाजी एका चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान आनंदवाडी टीमच्या धावा जमल्या टोटल 72 धावा. 73 धाव्यांचं एक भलं मोठं आव्हान
भलं मोठं लक्ष भलं मोठं टार्गेट आता फेस करण्यासाठी बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल मिका 11 जय श्रीराम चिंचोली संघ. खेळीवरती मैदान गाजवला 12 बॉल आणि 43 धाव्यांची बारदार खेळी ज्यानं साकारली आणि तो प्रमोद खरं तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद शिंगवा हा खेळाडू खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि दोन ऑफिशियल बॅट्समन चिंचोली टीमकडून आता
टार्गेट आहे भलं मोठं, जशा रीतीनं बॅटिंग दाखवली ती पहिल्या इनिंगमध्ये प्रमोदनं, आता तसाच एखादा प्रमोद खरं तर तशीच भूमिका एखाद्या खेळाडूला घेणं गरजेचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंग दुसरा मॅचचे दुसरा सत्र इथून मात्र केली जाईल सुरुवात. स्ट्राईक एंडवरती सलामीवीर फलंदाज अमोल शेळके आणि त्याला साथ देण्याकरता नॉन स्ट्राईक एंडवरती हितेन पाटील. पहिला बॉल प्रमोद होईल सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिला बॉल खरं तर आपण पाहिला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी ऑफ साईडला थोडासा बाहेर निघताना बॉलला खरं तर आपण पाहिला आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलनं खरं तर केली जाते सुरुवात. पहिल्या इनिंगचा विचार केला डॉट बॉलनं सुरुवात घडली होती. कुणाल शेळके बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला होता. ते पहा इथे पहा सिंगल चोरण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु स्ट्राईकच्या अमोलनं खरं तर नाकार दिलं. अगदी आता पहिल्या इनिंगमध्येच अशा रीतीनं बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले होते आणि तशा रीतीने या इनिंगमध्ये सुद्धा खरं तर 2 डॉट बॉल अद्याप फेकलेत गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. पहिले 2 डॉट आले होते, परंतु तदनंतर प्रमोद अगदी आक्रमक होताना आपण पाहिला होता. वेगानं बॅट फिरवली, टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू खाली राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि सलगचा तिसरा निर्धाव चेंडू, सलगचा तिसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जशा रीतीनं बॅटिंगच्या जोरावरती मैदान गाजवलं पहिल्या इनिंगमध्ये आणि तशाच रीतीची गोलंदाजी खरं तर प्रमोदची आपल्याला पाहायला मिळते. समोर फलंदाज अमोल शेळके यावेळेस समाचार घेतलाय, लॉंग ऑनच्या रिजन मध्ये ठोकलाय, सीमा पार षटकार. डॉट आणि तदनंतर खरं तर आपली ताकद, आपली ओळख मात्र इथं स्पष्ट केली फलंदाज अमोल शेळकेनं. षटकारानं खरं तर सुरुवात केली जाते स्वतःची टीमची. एका दमदार सुरुवात घडताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दापटलावरती बॅटिंग करत असताना मिका 11 जय श्रीराम सिंह टीमची 6 धावा दापटलावरती. प्रमोद पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटनं डाऊन द ग्राउंड असा फटका खरं तर आपण पाहतोय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू फील्ड केला जाईल. अगदी एक सिंगल धाव शांततेत कंप्लीट केली जाईल. थोडंसं शांततेत खरं तर खेळ अद्याप आपल्याला पाहायला मिळतोय. मागील बॉलवरती षटकार आला, परंतु तदनंतर अगदी एक धाव इथून मात्र कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट होता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अद्याप स्ट्राईक एंडवरती हितेन पाटील याला आपण पाहणार आहोत. 7 धावा दापटल्यावरती अंतिम बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या मॅन्डेटरीच्या ओव्हरमधील आणि फेस करण्याकरता समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन हितेन पाटील. प्रमोद शिंगवा पुन्हा एकदा होईल सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. पंचांच्या उजव्या बाजूने मार करत असताना इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु नोमॅन झोन मध्ये चेंडू लँड होताना आपल्याला पाहायला मिळेल. डीप स्कोअरला फिल्डर आहेत, उचलतील फेकतील आणि तत्पर 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट केला जाईल. आणि अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त, जिथे धावा जमल्या टोटल 9 धावा दापटलावरती. प्रमोदची 9 धावा ज्यानं खर्च केल्या. पहिले 3 बॉल डॉट खरं तर आपण पाहिले. त्यानंतर षटकार दाखवला होता अमोलनं, त्यानंतर सिंगल आणि अंतिम बॉलवरती हितेनच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. अशा रीतीनं पहिल्या 7 चेंडूमध्ये जमल्यात 9 धावा दापटलावरती. बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान आनंदवाडी टीमकडून अविनाश शिंगवा याचा खरं तर केला जाईल वापर सेकंड ओव्हरमध्ये. बॅटिंग करत असताना तब्बल 14 धाव्यांची खेळी ज्यानं साकारली आणि अद्याप तोच खेळाडू गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल
फेस केलाय समोर फलंदाज अमोल शेळकेनं. डॉट बॉलची समाप्ती होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता खरं तर मोठे स्ट्रोक मात्र इथून मात्र खेचावे लागतील, कारण 73चं टार्गेट म्हटलं तर तशा रीतीची फलंदाजी होणं गरजेचं आहे. अविनाश पुन्हा एकदा ऑफ साईडला अगदी फटका सजवलाय, गॅप पाहिली आणि शॉट एक्झिक्यूट केलाय डीप कव्हरच्या रिजन मध्ये. हा येतोय फलंदाज अमोलच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 13 धावा दापटल्यावरती अगदी चांगला फटका आपण पाहिला. ऑफ साईडला बॅट अगदी पुश केली आणि फटका ड्राईव्ह केला. इथे मात्र पहा जेलची संधी आहे, फिल्डर तैनात होतील आणि इथून मात्र पहिला मोठा धक्का, पहिला मोठा मासा इथून मात्र गळायला लागलाय श्रीराम चिंचवली टीमचा. हा पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर अमोल शेळके. आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल आणि अगदी वेगाने इथून मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. आता सिंगलला खरं तर प्राधान्य न देता चौकार षटकारांची खरं तर मॅचमध्ये गरज आहे. पहिल्या इनिंगमध्ये जशी खेळी साकारली प्रमोदनं आणि तशा रीतीची खेळी साकारण्याची खरं तर या टीमला गरज आहे, कारण धावसंख्येचा विचार केला धावा जमल्या टोटल 14 धावा दापटल्यावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 73 धाब्यांचं टार्गेट आणि अद्याप दुसरं षटक मार्गात असताना 14 धावा दापटल्यावरती गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा 4 चेंडूचा खेळ संपलाय पहा. अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे बोलतात ऑप्सिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल खरं तर लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे टोटल 15 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट. 15 धावा दापटल्यावरती एका गड्याचा मोबदला. बॅटिंग करत असताना चिंचवली टीम. अविनाश पुन्हा एकदा अविनाश शिंगवा बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड इनिंगमध्ये चांगली कामगिरी सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये खरं तर सुरुवात केली होती परंतु इथून आक्रमक झालाय, कारण आता पाहिलंय परीक्षण केलंय धावा बनणं गरजेचं आहे. आता इथून मात्र केली आहे सुरुवात. फलंदाज आपण पाहतोय हितेन पाटील सलामीवीर, त्याच्या बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक षटकार. मी म्हटलं मागाशीच जशी परिस्थिती तसं संगीत, जशी सिच्युएशन तसं म्युझिक आणि अगदी चांगली संगीताची बजावणी करत असताना नितीन आपण पाहतोय. मॅचमध्ये जाऊयात 6 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा दापटल्यावरती एक गड्याच्या मोबदल्यात. आणि आता खेळ साकारताना स्ट्राईक एंडवरती हितेन पाटीलने खरं तर आपली बॅट खोली केली आहे आणि ते करणं गरजेचं आहे, कारण 73 धाब्यांचं टार्गेट. मग ते टार्गेट चेस करत असताना सिंगल डबलला प्राधान्य देता खरं तर चौकार षटकारांची मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटनं मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या मधोमध डीप मिड विकेट मध्ये जागा बनवली. बॅक टू बॅक दुसरा तडाखा. फलंदाज आपण पाहतो हितेन पाटीलच्या बॅट मधून
आणखी एक दमदार स्ट्रोक, सीमा पार षटकार. प्रेमी म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे आपण पाहतो तसे स्वर्गीय खरतर पंढरीनाथ शेठ फडके मॅच मध्ये जाऊयात. थर्ड ओव्हर मध्ये आलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन प्रमोद याचा वापर केला जातो थर्ड ओव्हर मध्ये. कारण सेकंड ओव्हर मध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात. 18 धावा सेकंड ओव्हर मध्ये अविनाशनं खर्च केला. फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय, लॉंग ऑफ असेल, मिड विकेट असेल, डीप मिड विकेट असेल, डीप स्क्वेअर आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. अगदी तब्बल 5 खेळाडू खरं तर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद पुन्हा एकदा राईट टर्म राऊंड द विकेटनं यावेळेस पुल केलाय ऑन साइडला. अगदी फिल्डर चेंडू मागे पळतायत परंतु चेंडूने उचली घेतली. पंच आमच्याकडे बोलतायत इट्स अ बिग 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 हिट, षटकार. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी पहा. सतीशजी पाटील यांचे इथे शुभागमन झाले. सभ्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन सरांना व्हा. सतीशजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आले पहा. कुणालने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर 1000 रुपये असे टोटल आता 1500 जमलेत. जनार्दनजी यांच्याकडून 500 आणि सतीशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये. इथून मात्र खरं तर डॉट बॉल आलाय. धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 धावा दापटलावरती. तिसरं षटक मार्गच असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद होईल पुन्हा एकदा सज्ज. लोवर फुल टॉस स्वाइप केली बॅट, अगदी देखना फटका फाईन लेगच्या रिजन मध्ये. अगदी लॉंग
इट्स अ ह्यूज, इट्स अ क्लास. हा येतोय षटकार. टेक आणि तमाशा देख असा फटका खरं तर बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लोवर फुल टॉस चेंडू होता, बॅट स्वाईप केली ऑन साईडला आणि फायनल एकच्या डोक्यावरून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापि पाहायचं झालं तर टोटल 39 39 धाबा पटलावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 73 धाब्यांचं टार्गेट, ज्यामध्ये अद्यापि समीकरणाचा विचार केला 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 34 धाब्यांची आणखी मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद. आता याला खरं तर थोडासा विचार करावा लागेल. प्रमोद पहिला बॉल डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती षटकार. आणि अद्याप धावा जमल्यात टोटल 39 धावा. येणारे 14 चेंडू आणि 34 धाव्यांची आणखी गरज. बॅट्समन आपण पाहतोय कुणाल शेळके स्ट्राइक एंड वरती खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. पहा पंचांना सुद्धा मी इथून खरं तर विनंती करू की स्पीडअप करा. अगदी वारंवार वॉर्निंग देत चालला कारण बराचसा उशीर होत चाललाय. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी लॉंग रनअप घेऊन येणारा गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा होईल सज्ज. बॅटच्या मधोमध डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा ठोकलाय उतुंग असा षटकार. आणि इथून मात्र समाचार घेतलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप विचार करायचं झालं 45 धावा तर थोडासा विचार करावा लागेल बॉलरला, कारण अशा धावा जर येत राहिल्या तर मग विचार करण्यास भाग पाडेल ही टीम. आणि इथे पहा आणखी एक तडाखा दिलाय. सलगचा हा तिसरा षटकार आणि कॅश प्राइज इथून जमा केलं जाईल. आपण पाहतोय हरिभाऊ शेळके यांच्या माध्यमातून पहा या खेळाडूसाठी रोख रक्कम 500 रुपये इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहेत. ओव्हर टू डीजे नितीन. माध्यमातून डीजे नितीन यांच्यासाठी 200 रुपये आणि आम्हा समालोचकांसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. धन्यवाद. खरं तर प्रेक्षकांचं काम सातत्यानं आपण पाहतो की खेळाडूचं प्रोत्साहन वाढवणं त्यांचं काम असतं आणि ते काम करत असताना हरिभाऊ शेळके यांना खरं तर आपण पाहतोय अगदी खेळाडूचं प्रोत्साहन वाढवलाय. कॅश प्राइज जसं लागलं आणि कुणालची बॅट मात्र खुली झाली, कुणालची बॅट ओपन झाली. तब्बल सलग अंतिम 3 बॉलवरती 3 षटकार येताना आपण पाहिले आणि खरं तर संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापि 51 या आकड्यावरती 12 चेंडू शिल्लक आणि 22 धाब्यांची गरज. चला स्पीडअप करा. वारंवार आनंदवाडी टीम वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. पहा इथून आम्ही विनंती करतोय. हितेन पाटील यांना खरं तर 3 षटकार ठोकले तर सतीशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पहा धावसंख्या जाऊन पोहोचले 51. अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 22 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 22 धाब्यांचं समीकरण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय. जितेश जिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खरं तरी ते पहा प्रयत्न केला होता. अंतिम क्षणामध्ये अशा चुका जर होत राहतील मग त्या चुक्यांची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो सुद्धा मिस झालाय. सिंगल आलिया आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे टोटल 52 52 धावा दापटलावरती. 11 चेंडू 21 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती बॉलिंग टीमनं, परंतु तदनंतर
आक्रमक झाला. मग बरीचशी खेळी आपण पाहिली. कुणाल शेळकेची, हितेन पाटीलचं सुद्धा चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. इथून पहा डॉट बॉल आलाय आणि खरं तर इथून डॉट बॉलची गरज आहे बॉलिंग टीमला. तर जशा रीतीनं डॉट बॉल येतील समीकरण बदलत जाईल. समीकरण अद्याप येऊन उरलंय. 10 चेंडू 21 धाव्यांची गरज. 10 चेंडू 21 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉल वरती कंपल्सरी 2 धाव्यांची गरज खरं तर आपल्याला पाहायला मिळते. बॉल उडवलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. फलंदाज आपण पाहतोय कुणाल शेळकेच्या बॅट मधून आणखी एक तडाखा, सीमा पार षटकार. कुणाल शेळके अद्याप आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आग ओकणारी फलंदाजी इथे मात्र आपल्या टीमसाठी पूर्णपणे 100% योगदान देत असताना एक चांगली खेळी साकारताना कुणाल शेळके स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर खरं आपण पाहतोय जितेश सिंगवा अद्याप 3 चेंडू हाताळले ज्यामध्ये खर्च केले टोटल 7 धावा. समीकरणाचा विचार केला येणारे 9 चेंडू 15 धाव्यांची गरज. कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर अशी परिस्थिती सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन्ही टीमची पाहायला मिळते. इथे पहा चुकी झाले क्षेत्ररक्षकांकडून. चांगली कामगिरी आपण पाहिली होती परंतु पंच आमच्याकडे बोलतायत. अगदी बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. हा येतोय चौकार. अद्याप धावसंख्येचा विचार केला 62 धावा दापटल्यावरती जाऊन पोहोचल्यात. जेलची संधी आहे. डीप कव्हरला फिल्डर आहेत आणि महेंद्रच्या माध्यमातून इथून मात्र अगदी अचूक अशी झेल टिपली जाते. ज्या विकेटची गरज होती आणि तो विकेट खरं तर मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होईल कुणाल. हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या मिका 11 श्रीराम चिंचोली टीमला. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकातील धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर. 2 गड्यांचा मोबदला आणि 62 धावा दापटल्यावरती उर्वरित खरं तर 7 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे आणि ज्यामध्ये बनवायच्या आहेत टोटल 11 धावा. आता हा बॉल खरं तर निर्णायक ठरेल आणि इथून मात्र खरं तर आकाश शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना आकाश शेळके अद्याप 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 चेंडू 11 धाब्यांचं समीकरण. हा बॉल खरं तर निर्णायक आहे दोन्ही टीमला. हा बॉल निर्णायक आहे. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न गुडकट एक तमाशा दाखवायचा होता परंतु इथून मात्र पहा कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल आलाय आणि अशा रीतीने षटक क्रमांक 4 होईल समाप्त. 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 62 धावा दापटल्यावरती. येणारे 6 चेंडू आणि ज्यामध्ये बनवायचे आहेत आणखी 11 धावा. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा डीजे नितीन यांना. सीताराम शेठ वारगड यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने वाघाच्या वाडी चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती
पूर्ण टीमची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. टीमचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेत असताना सुनील आलाय अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी. अद्याप 6 बॉल 11 धावेंची गरज. समोर फलंदाज सुद्धा तेवढा ताकदवर आहे हितेन पाटील, ज्याच्या बॅटमधून अद्याप विचार केला 4 बॉलमध्ये 15 धावेंची खेळी ज्यानं साकारली आणि तो हितेन पाटील अंतिम ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सुनील शिंगवा अंतिम ओव्हरमध्ये. सलामीचा शीत हितेन पाटील स्ट्राईक एंड वरती आणि अद्याप 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश शेळके आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 11 धावा. गोलंदाज होईल सज्ज. अंतिम षटकातील पहिला बॉल. राईट टर्म ओर द विकेट. पंच आमच्याकडे वळतायत. अगदी ऑप्शिकच्या बाहेरून जाणार हा बॉल आणि खरं तर वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राची धाव. धावसंख्येमध्ये भरभराट होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचेल खरं तर 63 या आकड्यावरती. आता 6 चेंडू 10 धावेंची गरज. चला अकोर्ली टीमचा कॅप्टन पहा व्यासपीठावरती उपस्थित व्हा, विनंती केली जाते वारंवार. उशीर करू नका. अकोर्ली टीम सुनील पहिला बॉल खरं तर वाईड आलाय आणि अद्याप 6 चेंडू 10 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शॉर्टपिचचा बॉल टॅप होताना आपण पाहिला. इथून पहा चांगली कामगिरी. खरं तर पहिला बॉल थोडीशी दिशा भरकटली होती सुनीलच्या माध्यमातून, परंतु या बॉल वरती खरं तर चांगली चपलता दाखवली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला, अडवलाय आणि त्यानंतर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. इथे पहा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध मिड विकेटच्या अगदी रिजन मध्ये चेंडू चाललाय. बाउन्स होत सीमा पार हितेनच्या बॅट मधून आलाय हा चौकार. दहा धावा. आता समीकरण येऊन उरलंय 4 चेंडू 6 धाव्यांची गरज. तर थोडासा प्रेशर, थोडासा दबाव, थोडासा दर्पण खरं तर गोलंदाज सुनील वरती आला असेल, कारण चौकार येताना आपण पाहिला मागील बॉल वरती. आणखी एक फटका सजवला. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब कॉलिंग आणि इथे पहा विकेट गमवावी लागते. खरं तर नॉन स्ट्राईक एंड वरती 4थ्या क्रमांकावरती आकाश शेळके आणि अद्याप मैदानाच्या बाहेर. अगदी वेगानं कंप्लीट केली. सेकंड रनसाठी अगदी इथून प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसला आणि त्यानंतर धक्का बसला. धक्का क्रमांक 3 आपण पाहिला. आकाश शेळकेच्या रूपानं बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमला आणि अद्याप नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती रोहित पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती दाखल झाला. 3 चेंडू आणि उर्वरित 5 धाव्यांची गरज. अद्याप धावसंख्या 68 रन्स 68 धावा दापटलावरती. इथे मात्र फटका सजवलाय. फिल्डर अगदी इथून मात्र चेंडूकडे पाहत राहिलेत आणि षटकारानं अगदी इथून मात्र मॅच फिनिश केली, मॅच जिंकली. ती म्हणजे मिका 11. जय श्रीराम चिंचवली टीम. हार्दिक अभिनंदन. हाडलं कसेल त्वरित
थेट सरपंच सीताराम शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केला जाईल या मॅचचा. इथून मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल रितिशा 11